नाशिकमधील बहुचर्चित कॅप्टन खरात प्रकरणाला वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी हे सगळं प्रकरण आता SIT कडे वर्ग करण्यात आलं। या पथकाचं नेतृत्व IPS अधिकारी तेजस्वी सातपुते करणार आहेत। खरातच्या कारनाम्यांची व्याप्ती मोठी असल्यानं या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि या तपासातून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। कॅप्टन खरातच्या काळ्या कारनामांची पोलखोल होणार। लैंगिक अत्याचार प्रकरण SIT कडे। तपासातनं धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता। भोंदूबाबा अशोक खरातला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात बेड्या ठोकल्यानंतर हे प्रकरण SIT कडे वर्ग करण्यात आलं। IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली अगोदरच SITचा तपास सुरू आहे। दोन प्रकरणाचा समांतर तपास सुरू असताना हे तिसरं प्रकरण तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आलं। अशोक खरात यांच्या काळ्या कारनामांची व्याप्ती मोठी असल्यानं या चौकशीतनं अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे कॅप्टन अशोक खरातवर कठोर कारवाई करण्याची मागणी होती आहे। सखोल चौकशी व्हायला पाहिजे। या माग कोण कोण आहेत, कोण कोण त्या महाराजाकडे जातात, काय काय तो हा महाराज करतो, स्वतःला महाराज समजून घेतो किंवा बाबा स्वतःला समजून घेतो, हे सखोल चौकशी व्हायला पाहिजे। असे प्रकार महाराष्ट्रात घडायला नाही पाहिजेत आणि असे जर प्रकार महाराष्ट्रात घडत असतील अशा लोकांना महाराष्ट्रात ठेवू नये असं या मी मताचं आहे। भोंदूबाबा अशोक खरात गजाआड असून 24 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अनेक राजकीय नेत्यांचा देखील अशोक खरात सोबत चांगले संबंध असल्याची माहिती आहे। त्यामुळे SIT तपासातनं अशोक खरातचं राजकीय कनेक्शन समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅप्टन खरात यांनी जर काही कायद्याच्या बाहेर जाऊन महिला भगिनींना त्रास द्यायचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही आणि त्यांच्याकडे जे काय क्लिप्स असतील, व्हिडिओ असतील, त्याच्यामध्ये जर कोण आक्षेपार्ह काय असेल तर त्याच्यावर देखील पोलीस चौकशी करतील। IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात या प्रकरणात तपास होणार आहे। तेजस्वी सातपुते यांनी याआधीही काही मोठ्या प्रकरणाची चौकशी केली आहे। त्यामध्ये नाशिक कॅप्टन खरात लैंगिक अत्याचार प्रकरणाचा SIT तपास सातपुतेंकडे गेला आहे। फलटण महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपासही तेजस्वी सातपुते यांच्याकडे होता। सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक असताना 15 पेक्षा जास्त जणांवर मोक्काची कारवाई, 262 पेक्षा जास्त गुन्हेगारांना तडीपार करून गुन्हेगारीवर कडक वचक ठेवला। 35 वर्षीय महिलेनं बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरणाचं बिंग फुटलं। मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असलेल्या खरातवर अनेक महिलांचा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। अशोक खरात मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी, सुमारे 22 वर्षाच्या सेवा काळात तब्बल 154 देशांचा प्रवास केला आहे। निवृत्तीनंतर कॉस्मॉलॉजी या विषयाकडे लक्ष केंद्रित केलं। गुरु मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली कॉस्मॉलॉजीचं शिक्षण घेतलं। ईशानेश्वर मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या शिवनिका ट्रस्टचे ते प्रमुख आहेत। राजकीय वर्तुळात भविष्य सांगण्यासाठी प्रसिद्ध आहेत। अनेक बडे नेते त्यांची भेट घ्यायचे। 35 वर्षीय महिलेनं बलात्काराचा आरोप केलाय। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। नाशिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे। कारवाईमध्ये 58 व्हिडिओ जप्त केले। या प्रकरणात मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे, कारण या प्रकरणात अनेक लागेबांधी असल्याचंही बोललं जातंय। त्यामुळं हे प्रकरण जेवढं सोपं दिसतं तेवढं नसून गुंतागुंतीचं आहे। त्यामुळे SIT तपासातून नेमके कोणते मोठे गौप्यस्फोट होणार याकडे आता लक्ष लागलंय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।